भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। जिथे आरोग्य सेवा द्यायची तिथेच रुग्णांची होत आहे परवड। सरांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर गायब, स्वच्छतेचा बोजवारा आणि 39 गावांचे आरोग्य अक्षरशः धोक्यात। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पूर्णपणे कोलमडला असल्याचं चित्र समोर आलंय। या केंद्रावर तब्बल 39 गावांचा आरोग्याचा भार आहे। मात्र प्रत्यक्षात येथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांची सततची अनुपस्थिती, अपुरी सेवा आणि ढिसाळ व्यवस्थापन यामुळे रुग्ण अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले आहेत। परिणामी रुग्णांना उपचारासाठी भंडारा, नागपूर किंवा लाखांदूरकडे धाव घ्यावी लागत आहे। यामुळे गरीब रुग्णांच्या खिशाला मोठा आर्थिक फटका बसत असून वेळेअभावी अनेकांचे हाल होत आहेत। दरम्यान आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची स्थितीही अत्यंत चिंताजनक आहे। प्रसाधनगृहात प्रचंड घाण साचलेली असून दुर्गंधीमुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त झाले आहेत। विशेष म्हणजे स्वच्छतागृहात नळ बसवले असले तरी त्यांना पाणीच नसल्याचं वास्तव समोर आलं आहे। ही परिस्थिती प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा ठरत आहे। सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा जो भोंगळ कारभार निदर्शनास आला, त्याद्वारे असं लक्षात आलेलं आहे की जनतेने निवडून दिलेला जो उमेदवार आहे रसिका रंगारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करत आहेत, परंतु असं निदर्शनास आलं की त्यांची मुलगीच जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत आहे। त्यामुळे मी स्वतः जिल्हाधिकारी साहेब यांना भेटून निवेदन देत आहे की तुम्ही यांना तात्काळ जिल्हा परिषद सदस्य पदावरून निलंबित करा आणि तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी साहेब भंडारा, जिल्हा परिषद भंडारा आणि निवडणूक आयुक्तांना भेटून त्यांच्या सदस्यत्व रद्द करण्याची मी मागणी करत आहे। शासनाकडून निधी येऊनही प्रत्यक्षात सुविधांचा अभाव असल्याने आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींना वारंवार माहिती देऊनही कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढत चाललाय। जर ही परिस्थिती तात्काळ सुधारली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय। आरोग्य केंद्र आहे की केवळ दिखावा, असा संतप्त सवाल आता जनतेकडून विचारला जात आहे। सरांडी बुजुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार नियमित चव्हाट्यावर येत असून येथल्या मिळणाऱ्या असुविधांमुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे। असंच प्रकार या 2 दिवसातही आधीही घडलं आणि आधीपासूनही असे प्रकार घडत असून संपूर्ण दवाखान्यात अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि परिचारिकेवर एवढ्या मोठ्या 31 गावाच्या रुग्णसेवेची जबाबदारी देणे हे कितपत योग्य आहे। तरी माझी प्रशासनाला मागणी आहे की येथली आरोग्यसेवा सुरळीत करण्यासह डॉक्टरांवर योग्य कार्यवाही करावी अशी मी मागणी करीत आहे। सरांडी आरोग्य केंद्रातील ही अवस्था केवळ चिंताजनक नाही तर धोकादायक आहे। आता प्रश्न एकच, प्रशासन जागं होणार का की 39 गावांच्या आरोग्याशी असाच खेळ सुरू राहणार?